मुलांनो, आज सगळ्यांना एक एक पिगी बँक दिलं जाईल. त्या पिगी बँक मध्ये तुम्ही आपल्या शेजारी आणि ओळखीच्या लोकांकडून डोनेशन घेऊन येणार आहात. हे पैसे त्या मुलांच्या कपडे आणि शाळेच्या फीजसाठी वापरले जाणार आहेत, ज्यांची शिकायची इच्छा तर आहे पण त्यांच्याकडे शिकण्यासाठी पैसे नाहीयेत. कळलं का मुलांनो? हा पिगी बँक तर खूपच छोटा आहे. द्या, मला द्या ती पिगी बँक. तुमच्या काही कामाचे नाही. मला तर कमीत कमी 2-3 हवे आहेत. एक पिगी बँकने माझं मन नाही भरणार. वीर, ते बघ, बंटी माझी पिगी बँक घेऊन गेला. बंटी, त्यांचं पिगी बँक त्यांना परत दे. ये, हिम्मत आहे तर घेऊन दाखव. पिगी बँक परत कर. बोललो ना, पिगी बँक परत कर. आज संधी मिळाली आहे. वीरची चांगलीच धुलाई करा. इथे बघायला कोणी नाहीये. थँक्यू बंटी. परत कोणाला त्रास दिलास तर बघ. थँक्यू वीर. वीर, हे बघ, ही आहे पिगी बँक. हे कॉइन्सने भरलेलं आहे. तुझा पिगी बँक तर तुझ्यासारखा उंदीर वाटत आहे. एवढे मोठे मोठे तर उंदीरच असतात. तू वीरला उंदीर म्हणालास? सॉरी बोल आता, याच क्षणी. नाही बोलणार. काय करशील? तो पण उंदीर आणि त्याची पिगी बँक पण उंदीर. आता दाखवतो याला. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. हे काय चाललंय बंटी? तू पिगी बँकला त्रास देतोस? पिगी बँक जिवंत झाली. कशी? मी तुझ्यासारख्या वाईट मुलाबरोबर नाही राहू शकत. बाय बाय. बाय बाय. अरे थांब थांब थांब. अरे थांब थांब. अरे तू कुठे चालली आहेस? तुझ्यामध्ये माझ्या बाबांचे खूप कॉइन्स आहेत. अरे थांब. चिंटू, ही सगळी जादू बंद कर. इतक्यांदा बोलून सुद्धा तुला कळत नाही? मी त्याच्या पिगी बँकला नॉर्मल नाही करणार. तो सारखा सारखा तुझी मस्करी करतो आणि मला खूप राग येतो. बाय बाय, मी तर चाललो. थांब माझी पिगी बँक. थांब. ओ नो, ह्याला तर थांबवावं लागेल. खूप धावलास. आता थांब, नाहीतर काय? आता याला 2 लाख मारून बरं करतो. ह्याने माझ्या वीरला मारलं. आज याला ह्या गाढवाची ताकद कळेल. अरे माझं पाकिट. अरे अरे अरे
अरे काय होत आहे? अरे अरे हे काय होत आहे? मला नाही पकडू शकलास. वीर, तू ठीक आहेस ना? हो इमली, मी ठीक आहे. तो पिगी बँक खूप चपळ आहे. वीर, ही घे रशी, त्याला बांधून ठेव. मी जाऊन जिंटूला शोधून येतो. अरे कोणीतरी वाचवा. अरे हा काय प्राणी आहे? माझे सर्व दागिने हा खातच चाललाय. वीर, आपल्याला त्याच्या कमजोरीचा फायदा उचलून त्याला ट्रॅप करायला लागेल. तो जादूनी बनला आहे. तू त्याला संपवू नाही शकत. मला त्याला संपवायचं पण नाही आहे. त्याच्या पोटात खूप लोकांचे रुपये, पैसे आणि सोनं आहे. पण त्याची कमजोरी आहे काय? पिगची कमजोरी चिखल असते. जर आपण त्याला चिखलात घेऊन गेलो तर तो तिकडे मस्ती करायला लागेल आणि आपण त्याला ट्रॅप करून पकडू शकतो. व्हेरी गुड आयडिया इमली. मी याच रोडच्या एंडला चिखल तयार करतो. तू त्याला तिथे घेऊन ये. पण तू आणणार कसं? सॉरी अंकल, डोंट माइंड. हे दागिने मी परत आणून देईन तुम्हाला. ओके वीर, जा, मी त्याला घेऊन येते. इमली सांभाळून. अरे हे काय आहे? हे पिगी बँक, तुला भूक लागली आहे? हे घे. वीर, लवकर कर. तो हळूहळू माझ्या जवळ येतोय. मी आता अजून सायकल नाही चालवू शकत. इमली, तू येईपर्यंत चिखल तयार होईल. लवकर कर ना. तो माझ्या खूप जवळ आला आहे. मी आता अजून सायकल नाही चालवू शकणार. ये तू इमली, चिखल तयार आहे. वीर, जिंटू, तुझ्या हट्टामुळे खूप लोकांना खूप नुकसान झालं आहे. याच्या पोटामध्ये खूप लोकांचे दागिने आणि पैसे आहेत. लवकर सगळं ठीक कर. ही रिक्वेस्ट आहे की ऑर्डर? मीही ऑर्डर देतोय. मग तर ऐकायलाच लागेल. मालकाची ऑर्डर जिन नाही टाळू शकत.
वाटत नाही का, पण असं वाटतं की मी स्वप्न बघितलेलं की माझी पिगी बँक धावून गेली होती. आणि तो सगळ्यांचे दागिने, पर्स आणि कॉइन्स खात होता. आणि तुला त्याने मारून उडवलं आणि रोबोबॉयने त्याच्याशी फाईट केली, हो ना? हा, तुला कसं माहिती? बंटी, कधी कधी आपण सगळे सेम ड्रीम बघतो. काय एक सारखं स्वप्न? असं का वाटतंय की ते मला उल्लू बनवत आहेत?